अरे तू तर परदेशात राहतेस, तुला काय करायचं भारताच्या राजकारणाशी, इकडे येऊन राहा आणि मग बोल. हा सल्ला मला आणि माझ्यासारख्या अनेक एनआरआयला दररोज दिला जातो. पण थांबा जरा, ऐका. जर आपल्या देशातच सगळं योग्य आणि चांगलं मिळालं असतं तर आम्ही देश सोडून एवढ्या लांब परदेशात का आलोच नसतो ना. आणि जे लोक म्हणतात ना आमचा राजकारणाशी काही संबंध नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही राजकारणाशी, त्यांना एक गोष्ट सांगते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी आपण वापरतोय, जो रोडचा टॅक्स भरतोय, शिक्षणासाठी एवढा मोठा खर्च करतोय, या सगळ्या गोष्टींचा राजकारणाशी संबंध आहे. त्यामुळे माझा तरी राजकारणाशी घेणं देणं आहे आणि म्हणूनच मी बोलते. आजचा तरुण परदेशात का येतोय? चांगल्या संधी, सुरक्षितता आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांना त्या लेवलचा त्यांना सन्मान मिळावा यासाठी आजचा तरुण परदेशात येतोय. आणि दुसरीकडे आपल्या देशात काय चाललंय, आता कालचीच गोष्ट बघा ना, आपल्या हक्कासाठी, भविष्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. हे आपलं सरकार. ज्या हातात पुस्तकं आहेत त्याच हातांवर लाठीचार्ज केला जातोय, त्याच हातांवर काठ्या मारल्या जात आहेत. तरी या व्यवस्थेला आपण प्रश्न विचारायचा नाही. का नाही विचारायचा प्रश्न विचारतायत म्हणून लाठीचार्ज करायचं. ही आपली व्यवस्था. आता काही लोकांना वाटतं की आम्ही परदेशात गेलो म्हणजे आम्ही देश विसरलो, पण तसं नाहीये. देशात जेव्हा पण काही चांगल्या गोष्टी घडतात त्याचा आनंद आम्हाला होतो, आणि जेव्हा अन्याय होतो आणि लोकांना त्रास होतो त्याचाही त्रास आम्हाला होतो. आम्ही परदेशात असू किंवा भारतात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, देशाची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सत्याला पाठिंबा देण्यासाठी आमचा आवाज असाच उठत राहील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण ज्यांच्या डोळ्यावर अंधभक्तीची पट्टी आहे त्यांनी अजिबात माझ्या कमेंट बॉक्समध्ये फिरकू नका.